नमस्कार मंडळींनो, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत असा। मी एक धंदो करताय पिठाचो, जी मालवणी पिठा असत ती कणकोलीत माझा एक मित्र बनवता आणि माका हय मुंबईत पाठवता। तर माझा पार्सल त्यांना पाठवलेला सकाळी 6 वाजता। हे तो पिठाचो धंदो आणि पिठा ही सगळी पिठा असत, मालवणी स्पेशल पिठा असत। तर आता माझा सकाळी त्यांना 6 वाजता पार्सल पाठवलेला हे पिठाचा कुळीत पीठ वगैरे सर्व हा दिसतंय तुम्हाला दिसता। तर माका एक लगेच ऑर्डर इल्ली जी माका मित्रांन माझ्या डोंबिवलीच्या दिल्ल्यान, तर त्याची मी लगेच माल इल्यावर घेतलंय पार्सल पॅकिंग करू, ऑर्डर पॅकिंग करू मी तयारी केलं आहे आणि त्याची ऑर्डर पॅक करून घेतलं आहे। त्याने माका कुळदाचं पीठ 1 किलो आणि मिक्स भाकरी पीठचा हा त्यांना देऊक सांगितलेला आहे। तर आम्ही त्याचा पॅकिंग केलं आहे त्याची ऑर्डर आणि मी तयारी करून बायकोक म्हटलं आहे बाय। आणि मी थैसून योगेश्वरींना बस पकडून इले भांडूपमध्ये भांडूप स्टेशनला इलं आहे। भांडूप स्टेशनवरती इला उतारलं आहे मी भांडूप स्टेशन रोडला आणि स्टेशन रोडला भांडूप स्टेशनपर्यंत आल्यानंतर ऊन तर कडक होता मित्रांनो। मी भांडूप स्टेशनवरनं पुन्हा आता मी लोकल ट्रेन पकडून जाणार आहे डोंबिवली। तर ऊन खूप कडक होता, तसून चलत चलत भांडूप स्टेशन रोडवरनं मी आता स्टेशनला जातलं आहे। भांडूप स्टेशनवरता हे स्टेशन रोड हा भांडूपचो। स्टेशनवरती इल्यावर जरा एक भांडूप स्टेशनवर जुने आठवणी जागे झाले। मी 2012 साली हे काम करी होते ह्या वेळेला या भांडूपला। आणि ही भांडूप स्टेशनची बस आहे ही जातली गाढवनाक्यात। थैसून मी इलय स्टेशनला, स्टेशनवरती भांडूपच्या इलय। तर थैसून एक अगोदरच लोकल इलेली पण ती सोडून दिलं आहे, म्हटलं घाई करू नको दुसरी येतली। थैसून पुन्हा मी आता हैसून जाणार आहे डोंबिवली। तर पहिला आधी मी शुभमला कॉल केला आहे त्यासून। तर शुभम मला मी डोंबिवली स्टेशनवरतीच आहे, तू ये माझा पार्सल घेऊन। थोड्या टायमानंतर इली आसनगाव ट्रेनमध्ये गेल्यानंतर मी आसनगाव ट्रेनमध्ये मी चढलं आहे। आसनगाव ट्रेनवरती चढलं आहे। ट्रेनमध्ये बघा ही खालीच मंडळी बसली आहे सगळी जागा काढून। मग शीट एक गावली, शीटवर बसलं आहे का मंडळी असं टाइमपास करत करत आजूबाजूचा परिसर बघित ट्रेनने मी पोचणार आता थोड्या वेळात डोंबिवली पोचलं आहे। जवळजवळ 1.5 तास लागलो मका जोगेश्वरीवरनं इथे डोंबिवलीत येऊ। डोंबिवली स्टेशनवरती घड्याळाच्या ट्रेनच्या घड्याळात बघितलं आहे, ट्रेनच्या घड्याळाचा डिस्प्ले वाजले होते 2:47। त्याच्यातून पुन्हा शुभमक कॉल केलं आहे। तर शुभम म्हणालेलं माझं जेवचं टाईम झाला दुपारचं, तर मी एका हॉटेलमध्ये बसून जेवतो आहे। लगेच एका फोन केला त्यांना सांगितलं फुले रोडला ये म्हणून। एका पेपरवाल्याक मी विचारलं आहे फुले रोड खया, तर त्यांना समोरचं बोर्ड दाखवला। तर समोर एक हॉटेल होता, त्या हॉटेलमध्ये बसलेलो शुभम। तो दुपारचो डबो जेवणाचो खायचो तो। त्यांना भाजी आणूक नव्हती, चपात्याच आणलेल्या तर ते त्यांना त्या हॉटेलवाल्याकडनं घेतलेल्या भाजी आणि तो खायत होतो। माका विचारल्यान तू जेवतलास काय, तर म्हटलं मी घराकडनं इलंय जेवण। तर ह्यो जो माझा मित्र हा शुभम, तो एका प्रायव्हेट कंपनीत काम करता, फील्ड वर्क करता आणि त्याने माका पहिलीच ऑर्डर दिलेल्या मी धंदो करते म्हणून पिठाचो, की मालवणी स्पेशल मालवणी पिठा असत। त्याच्यावर जरा बोललाय, हॉटेलच्या मालकावर जरा बोललाय आणि तो म्हणाला माझी ऑर्डर आता देऊन टाक। तर मी त्याची ऑर्डर काढून घेतलाय, ऑर्डर हे केलं आहे, ऑर्डर दिलं आहे। तर त्याच्यासाठी मी एक लेसचा पाकिट आणलं आहे, आपण त्याला दिलं आहे आणि त्याची ही त्यांना जी माका ऑर्डर दिलेलं आहे ती दिलं आहे, त्याच्याकडे सुपूर्त केलं आहे ऑर्डर त्याची। तो शुभम म्हणालेलो तुझे किती पैसे झाले, तर त्याच्याने पैसे त्याने लगेच पेड केल्या। शुभम मी धन्यवाद म्हटलं त्याने पहिली ऑर्डर माका दिलेला आहे, त्याला बाय करून मी लगेच इलं आहे आणि ते मग पैसे दिले आणि त्याच्या मी बाय करून इलं आहे पुन्हा डोंबिवली स्टेशनवरती। त्यातून लोकल ट्रेन पकडलं आहे आणि ते पुन्हा मी भांडूपला येणार। लोकल ट्रेन भेटली मका, त्याच्यानंतर मी इलं आहे आता इथून भांडूपला जातलं आहे। भांडूपवरनं पुन्हा बस पकडून मी पोई मार्गेतून जातलं आहे जोगेश्वरी पोचतले, मग पुन्हा माका 1.5 तास लागतलो जाऊ। तर व्हिडिओ पहिलंच व्हिडिओ बनवलं आहे मित्रांनो मंडळी, तर सपोर्ट करा
व्हिडिओ आवडलो ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा. मी एक पिठाचा धंदा करतो आहे, जो माझा मित्र कणकवलीचा होतो. माका इकडे तो माल पाठवता सगळ्या पिठाचो, तो बनवून पाठवता. तर मी इकडे जोगेश्वरी धंदो करते. व्हिडिओ जर आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. बाय मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.